थेट जैन समाजातील नागरिकांनी जो आहे तो खाद्य टाकलं त्याच्या काल याबद्दल राज्याचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग आयोजित केलेली होती। त्याला लोढा साहेब पण होते, मी पण होतो, आमचे कालिदास कोळंबकर साहेब पण होते, असे काही मान्यवर लोकप्रतिनिधी होते। ते दादर कबूतरखान्याचे काही त्यांची संघटना आहे, त्या संघटनेचे पण सहकारी होते। तर अतिशय मार्ग व्यवस्थित निघावा अशा प्रकारे सकारात्मक भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये घेतलेली होती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण आपल्या गगराणींना पण बोलून घेतलेलं होतं, कारण त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला काही डायरेक्टिव्ह्ज मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। आता ती मॅटर लवकरच लागणार आहे, तर त्याच्यामध्ये मुंबई हायकोर्टाला पण गगराणीला पण काही सूचना सीएम साहेबांनी दिल्या। एकदमच ह्या कबुतरांचं खाणं बंद करणं, मग ते कुठं जाणार, त्यांना कुठं शिफ्टिंग करता येईल, मग त्याच्यामध्ये पण चर्चा झाली की बस संजय गांधी उद्यान आणि इतर ज्या काही मोकळ्या जागा आहेत की जिथं नागरिकांचा संबंध जास्त येत नाही, जसं नागरिकांना राहण्याचा अधिकार आहे तसं पशुपक्ष्यांना पण त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये जगण्याचा राहण्याचा अधिकार हा निसर्गाने दिलेला आहे। आणि त्याच्याकरता एक गोष्ट खरी आहे, जैन समाजाच्या आणि इतर पण काही मान्यवरांच्या भावना थोड्याशा तिथं तीव्र होत्या। तर ही सगळी वस्तुस्थिती हायकोर्टामध्ये पुन्हा लक्षामध्ये आणून द्यायची की बाबा एकदम अनेक संख्येने जास्त असणारे कबूतरखाने आपल्या मुंबईच्या परिसरात आहेत। ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ते चालत आलेले आहेत, परंतु काही जणांचं असंही म्हणणं आहे की ह्या कबुतरांच्या विष्ठेमुळं काही आजार उद्भवतात, अशा पद्धतीनं पण काहींनी भूमिका मांडलेली आहे। शेवटी न्यायव्यवस्था ही सर्वोच्च आहे, परंतु न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारणच नाही, पण तिथं जनतेच्या मनामध्ये काय आहे, जसं ती माधुरी हत्तीनीच्या संदर्भामध्ये पण काल सकाळी मीटिंग झाली आणि त्यावेळेस कोल्हापूरकरांनी किती मोठा लॉंग मार्च काढलेला होता, तो आपण शांततेने काढलेला होता, पण त्याच्यामध्ये सगळे घटक सहभागी झालेले होते। विद्यमान खासदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, माजी आमदार, माजी मंत्री, विद्यमान मंत्रींनी पण काल मीटिंगमध्ये थोडंसं जनतेच्या भावनेचा आदर केला गेला पाहिजे आणि तशा प्रकारची भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडली गेली पाहिजे, अशा त्याच्याही बद्दलची चर्चा झाली। तशी ह्याही संदर्भातली सगळी चर्चा झाली आणि सीएम साहेबांनी, मी तरी त्या मीटिंगला जे काही पाहत होतो किंवा ऐकत होतो किंवा माझ्या परीनं पण काही भूमिका मांडत होतो, तर त्याच्यामध्ये सरकार ह्यामध्ये सकारात्मक मार्ग निघावा अशाच विचाराचं आहे। हे सीएम साहेबांनी ह्या सगळ्या मान्यवरांना समजून सांगितलं। अनेक संघटनांचे तिथं प्रतिनिधी होते, तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे मुख्यमंत्री महोदय, आपण त्याच्याबद्दल एक चांगली भूमिका मांडली आणि तशा पद्धतीनं कालची मीटिंग ती संपली। नाही, ह्याच्यामध्ये ऐका, शेवटी त्यांनी काल मांडताना पण तिथं अतिशय तीव्रतेने भूमिका मांडली की बाबा तुम्हाला आम्हाला जेवण्याचा जसा अधिकार आहे तसा कबुतरांना पण खाण्याचा अधिकार आहे। त्यांनाही आता तिथं कबूतर, त्यांनी तर सांगितलं की ते ताडपत्री टाकल्यामुळं कबूतर तिथं मरतायत, त्यांना तिथं खायला मिळत नाहीये, त्यांना वर्षानुवर्ष तशी सवय लागलेली होती की तिथं अनेक जण जायचे आणि खाद्य घालायचे आणि ते खाद्य ते खायचे आणि त्याच्यातनं ते जगायचे, अशा प्रकारची परिस्थिती त्यांनी मांडली। परंतु कोर्टाने थोडेशा सक्त आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिल्यामुळं मुंबई महानगरपालिकेने ताबडतोब कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व प्रकारची कारवाई केली। पण आता ही जे काही परिस्थिती आहे, ती परिस्थिती कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचं काम हे पोलीस खातं करतच असतं, त्यांचं ते कामच आहे। पण पुन्हा त्यांच्याशी खरं लोढा साहेबांनी पण सांगितलं की बाबा सरकारची पण भूमिका
अतिशय सकारात्मक आहे आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे अशाही प्रकारचं आव्हान केलेलं होतं. उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी देखील होणार आहे ना. महापालिकेकडनं त्याच्यामध्ये महानगरपालिकेने अफिडेव्हिट करून द्यायचं ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या संघटना पण त्याच्या संदर्भामध्ये जाणार आहेत. महानगरपालिका त्यांच्यात चांगल्यातले चांगले वकील देण्याच्या सूचना स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी कालच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत आणि इतर पण ते संघटना आहेत ते पण वेगवेगळे चांगले वकील लावून त्यांची बाजू तिथं मांडण्याचं काम करतील. शेवटी न्यायालयाच्या पुढं सगळेच जण आपापली भूमिका मांडतील आणि मला असं वाटतं की ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर न्यायालय नेहमीच योग्य निर्णय देत असतं. तशा पद्धतीने योग्य निर्णय देतील. ह्याच्यात मतांचं राजकारण आणू नका. हा एक वेगळा प्रश्न आहे, पशुपक्ष्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे. माझी मीडियाला पण विनंती आहे, आपल्यालाही विनंती आहे की ह्याच्यामध्ये राजकारण आणण्याचं काही कारण नाही. एक आपण माणुसकी दाखवत असतो सगळ्याच ठिकाणी. तशा पद्धतीनं पशुवर प्रेम दाखवणं, पक्ष्यांवर प्रेम दाखवणं, प्राण्यांवर प्रेम दाखवणं ही पण आपली परंपरा आहे. परंतु त्याच्यातनं इतरांचे पण काही आजार त्याच्यातनं उद्भवू नये. आता काही जणांनी तर असं सांगितलं ते खरंच आजार उद्भवतात का नाही ह्याचाही रिसर्च करा. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासा की नक्की हे कशामुळं झालेलं आहे. जसं सुरुवातीच्या काळात करोना आला त्यावेळेस सगळ्याच गोष्टी करोनामुळे घडत नव्हत्या. काहींना हार्टचे आजार होते, काहींना किडनीचे आजार होते, काहींना शुगर होती, लिव्हर, अशा अनेक प्रकार होते आणि त्याच्यातून त्यावेळेस काही घडलं तर करोनाने गेला असं ते बोललं जायचं. तर तशा प्रकारची काल चर्चा झाली की ह्याबद्दल पण मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला त्यांचं काय मत आहे. कारण आज काही कबुतर आपल्या मुंबईमध्ये आलेले नाहीयेत. जसं आपल्याला कळतंय तसं आपण मुंबईमध्ये कबुतर बघतोय आणि त्याच्या आधीच्या काळात पण कबुतर होती. ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. धन्यवाद.